नमस्कार माता बहिणींनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजना संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, आता शासनाने नवीन नियम या ठिकाणी लागू केलेले आहे. तर हे 2-3 नियम बघा, तुम्हाला या ठिकाणी 10 नियम असे 2-3 नियम मेन आहेत आणि 10 नियम ठिकाणी सरकारने लागू केलेले आहे. जर या 10 नियमात लाडक्या बहिणी बसल्या नाही, म्हणजे की महिला जर या 10 नियमामध्ये बसल्या नाही, तर बघा या ठिकाणी त्यांना कोणताच हप्ता या ठिकाणी मिळणार नाही. त्यांचा अर्ज हे अपात्र होणार आहे. त्यांना इथून पुढे एकही हप्ता या ठिकाणी मिळणार नाही. ज्या महिला या नियमामध्ये बसत नाही, या ठिकाणी सरकारने काही नियम काढलेले आहेत. बातमी आत्ताची आहे. तर बघा, या ठिकाणी महिलांसाठीही या ठिकाणी दुःखद खबरच म्हणावं लागेल की यापुढे महिलांना हे 10 नियम, पहिले तर सरकारने नियम लागू केले होते 4 चाकी गाडी 2.5 लाख उत्पन्न, पण या ठिकाणी बघा आता आणखीन या नियमांमध्ये वाढ झालेली आहे महिला अपात्र होण्यासाठी. तर बघा, या ठिकाणी आता बऱ्याच महिला ह्या अपात्र होणार आहे आणि या ठिकाणी त्यांना पुढील आठवा हप्ताही मिळणार नाही की ज्या महिला अपात्र ठरतील. तर बघा, कोणते आहेत हे नियम, कोणत्या महिलांना मिळणार नाही हप्ता, हे आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेत या ठिकाणी नवीन नियम या ठिकाणी लागू झालेले आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बघा या ठिकाणी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जूनपासून या ठिकाणी 2024 रोजी सुरू केली होती. बघा, या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना या ठिकाणी बघा, गरीब असो की श्रीमंत, राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळू लागला होता. परंतु आता या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी सरकारने केले आहेत, जे उद्यापासून अंमलात येत आहेत. बघा, या बदलांमुळे काही लाभार्थी महिलांना हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात, म्हणजे की काही महिला देखील अपात्र होणार आहेत. तर बघा, या ठिकाणी उद्यापासून महाराष्ट्र सरकारने योजनेतील काही नियमांमध्ये बदल केले, जे उद्यापासून लागू होत आहे. या नवीन नियमांमुळे खालील 5 वस्तूंपैकी या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुमच्याकडे या 5 वस्तूंपैकी लक्षात घ्या, या 5 वस्तूंपैकी घरामध्ये कोणतीही वस्तू असल्यास संबंधित महिलांना योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही. तर कोणते आहेत ह्या 5 वस्तू? बघा, या ठिकाणी सगळ्यात मेन म्हणजे लक्झरी महागडी कार. बघा, या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जर महागडी कोणतीही वस्तू असेल, जी की 10 लाख रुपये त्याची किंमत असेल, 8 लाख रुपये त्या वस्तूची किंमत असेल, तरी देखील तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार नाही. सरकारच्या मते महागडे वाहन असलेली कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम मानली जातात, ते श्रीमंत मानले जातात. त्याच्यामुळं तुमच्या घरामध्ये 8 ते 10 लाखाची कोणतीही महागडी जर गाडी असेल किंवा वस्तू असेल, तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी लाभ आता 8व्या हप्त्याचा मिळणार नाही. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये हे प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी असते. घरामध्ये फ्रीज जरी असले, तर बघा या ठिकाणी भरपूर महिलांच्या घरामध्ये हे फ्रीज असते. ही फ्रीज वस्तू आर्थिक स्थिरतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे या वस्तूचे मालक असलेल्या कुटुंबांना योजनेचा लाभ म्हणजे की 6वा हप्ता मिळणार नाही, या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, तुमच्या घरामध्ये एअर कंटेनर जरी असेल, तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि आणखीन एक वस्तू आहे वॉशिंग मशीन. तर बघा, या ठिकाणी तुमच्या घरामध्ये वॉशिंग मशीन हे बऱ्याचशा महिलांच्या घरामध्ये असते. ज्या महिलांच्या घरामध्ये वॉशिंग मशीन आहे, अशा महिलांना या ठिकाणी बघा आधुनिक जीवनशैलीचे आणि चांगल्या आर्थिक स्थितीचे लक्षण मानले जाते. तुम्हाला या ठिकाणी श्रीमंत मानले जाते जर तुमच्या घरामध्ये वॉशिंग मशीन असेल. अशा वस्तू असलेल्या कुटुंबांना योजनेचा 6व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे. या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. बघा, या ठिकाणी आणि आणखीन म्हणजे तुमच्या घरामध्ये टॅबलेट किंवा कॉम्प्युटर असेल, तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. तुमच्या घरामध्ये जर कॉम्प्युटर असेल
लक्षात घ्या, तर देखील तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही किंवा तुमच्या घरचे कोणी खाजगी काम करत असेल, ज्याच्याकडे की कॉम्प्युटर असेल, त्याला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे नवीन नियम या ठिकाणी सरकारने लागू केलेले आहेत. बघा, या ठिकाणी जर तुमच्या कुटुंबातील सदस्य शासकीय विभागात नियमित कायम कर्मचारी म्हणून कार्यरत असेल, जर योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, या ठिकाणी जर तुमच्या घरामध्ये शासकीय नोकरी असल्यास कुटुंबांना इतर सरकारी लाभ मिळत असल्याची अशी तरतूद केली जाते. तुमच्या घरामध्ये जर कोणी नोकरीला असेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही. तर बघा, हे नियम सरकारने का सुरू केले? सरकारच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी बघा, सरकारच्या म्हणण्यानुसार नवीन नियम योजनेचा लाभ खरोखर गरजू महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. बघा, या ठिकाणी हे नियम ज्या की महिला खरंच गरीब आहे, त्यांना की पैशांची खरंच आवश्यकता आहे, अशा महिलांना या ठिकाणी ह्या योजनेचा ठीक लाभ मिळावा, त्यासाठी हे नवीन नियम या ठिकाणी शासनाने आणलेले आहेत. ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने बदल करण्यात आलेले आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी. तर बघा, या ठिकाणी या योजनेमध्ये बदल केल्यामुळे नवीन नियमांमुळे अनेक कुटुंबांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना या नियमांचा त्रास होऊ शकतो. या ठिकाणी बघा, ज्या महिलांकडे फ्रीज आहे अशा देखील महिलांना या ठिकाणी त्रास होऊ शकतो. वॉशिंग मशीन आहे, अशा महिलांना या ठिकाणी लाभ नाही मिळाल्यामुळे अडचण येऊ शकते. आजच्या काळात आवश्यक गरज बनली आहे, परंतु या वस्तू असल्यामुळे त्या महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही. ही या ठिकाणी न्यूज समोर आलेली आहे, अशी माहिती मिळालेली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या नियमावर अपेक्षा घेतला आहे. त्यांच्या मते एखाद्या कुटुंबाकडे फ्रीज किंवा वॉशिंग मशीन असणे हे त्यांच्या आर्थिक समृद्धीचे निश्चित लक्षण नाही. अनेक कुटुंबे कर्ज होऊन किंवा हप्त्यावर या वस्तू खरेदी करतात. बघा, या ठिकाणी काही जनता अशी देखील म्हणत आहे, फ्रीज ह्या अटी असल्या पाहिजे नाही, पण सरकारने ह्या अटी या ठिकाणी टाकलेल्या आहेत. तर बघा, या ठिकाणी सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की पुढील हप्ता 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये येणार असल्याची. परंतु या ठिकाणी बघा, आपण सविस्तर सांगणार आहोत की पुढील हप्ता केवढ्यांचा या ठिकाणी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सरकारने असे ठळकपणे सांगितले नाही की 2100 रुपये आम्ही करणारच आहोत. बघा, सरकारने या ठिकाणी निवडणुकी अगोदर असे म्हणले होते की 2100 रुपये या ठिकाणी महिलांना करणार आहोत, पण आतापर्यंत ठोस या ठिकाणी काही सबूत मिळालेले नाही की सरकार हे 2100 रुपये करणार म्हणजे करणार. लाभार्थी महिलांनी फक्त अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा. या ठिकाणी काही लोक अशा अफवा देखील उडत आहे की 8वा हप्ता जो काय आहे 2100 रुपयाचा येणार आहे, परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, 8वा जे हप्ता आहे हा 1500 रुपयांचाच या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा, या ठिकाणी बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की आम्हाला कमेंट येतात की पुढील हप्ता कधी मिळणार. तर बघा, या ठिकाणी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळेल याबाबत सध्या अनेक महिलांमध्ये उत्सुकता आहे. सामान्यतः हप्ता दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होतो, परंतु नवीन नियमाच्या अंमलबजावणीमुळे थोडा विलंब, थोडा वेळ लागू शकतो. लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची नियमितपणे तपासणी करावी. या ठिकाणी बघा, जो काय हप्ता आहे, आता सरकारने ठोस काय असे सांगितलेले नाही की याच दिवशी आम्ही हप्ता देणार, परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला हप्ता जास्तीत जास्त 5 दिवसाच्या आतमध्ये मिळण्याची शक्यता आहे. 5 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळू शकते, अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे. ह्या सरकारने नवीन नियम काढलेले आहे. या नवीन नियमामुळे या ठिकाणी बऱ्याच ह्या महिला अपात्र ठरणार आहे. पहिले या ठिकाणी खूप महिला या अपात्र ठरल्या आहे, परंतु आता आणखीन देखील महिलांमध्ये घट होणार आहे ह्या नवीन नियमांमुळे. तर सरकारने हे नियम लागू करून ठीक केले आहे की नाही? महिलांना या ठिकाणी, माता बहिणींना काय वाटते, सरकारने हे नवीन नियम लागू करायला पाहिजेत की नाही?
तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून देखील सांगू शकता की या ठिकाणी सरकारने जे काय नवीन नियम आहे हे लागू करायला पाहिजे होते की नाही. तर मित्रांनो, ही होती माहिती. आणि बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, जे काय 2100 रुपये आहे हे अजितदादा पवार या ठिकाणी अर्थसंकल्प घेणार आहे. पुढील या अर्थसंकल्पात 2100 रुपयांची या ठिकाणी माहिती मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये करण्याच्या ठिकाणी विचार होऊ शकतो पुढील अर्थसंकल्पात. तर एवढीच होती माहिती. जर या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओपासून काही माहिती मिळाली असेल, आपला व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.